नमस्कार. आज आपण कोणतीही रेसिपी न बनवता रोजच्या भाजीला छान ग्रेव्ही आणि टेस्टी चव येण्यासाठी ग्रेव्ही प्रीमिक्स बनवणार आहोत. नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजची ही ग्रेव्ही प्रीमिक्स तुम्ही एकदा बनवणार तर महिना ते 2 महिना टेन्शन नाही. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण एक वाटी आणि 1 चम्मच आधी सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमच्याकडे कप असेल किंवा वाटी असेल त्यानुसार आपल्याला सगळे माप घ्यायचे आहेत आणि जो पोहे खायचा चम्मच असतो त्या चम्मचने आपण सगळे माप घेणार आहोत. तर चला मग आता मापामध्ये साहित्य कोणते घ्यायचे ते बघूया. तर इथे मी 4 चम्मच अख्खे धने घेतलेले आहेत. 3 चम्मच अख्खा जिरा घेतला आहे. जर तुमच्याकडे शाही जिरा असेल तर 1.5 चम्मच जिरे आणि 1.5 चम्मच शाही जिरा घ्या. त्यानंतर 5 ते 6 तेजपत्त्याची पानं घ्यायची आहेत. 3 इथे मी हिरवी विलायची घेतलेली आहे. हिरव्या विलायचीने मसाल्याला अतिशय मस्त असा फ्लेवर येतो. 1 मोठं चक्रफूल घ्यायचं आहे. चक्रफूल लहान असतील तर 2 घ्या. 2 इथे मी काळी विलायची घेतली आहे, म्हणजेच मोठी विलायची. या विलायचीमुळे सुद्धा मसाल्याला अतिशय मस्त असा फ्लेवर येतो. त्यानंतर 2 इंच इथे मी दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. आता घेऊया 6 फुलासकट लवंग. 15 इथे मी मोजून काळी मिरी घेतलेली आहे. काळी मिरीने अतिशय मस्त मसाल्याला चव येते. त्यानंतर इथे मी कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. जर तुम्ही जास्त तिखट खात असणार तर तुम्ही साधी जी लाल तिखट मिरची असते ती घेतली तरी चालेल, फक्त सुकलेली घ्या. आता हे झाले सगळे आपले खडे मसाले, त्यानुसार आपण घ्यायचे आहेत. आता घेऊया 1 वाटी कांद्याची करप. कांदा उन्हाळ्यामध्ये मी बारीक कापून सुकवून घेतला होता. जी आपण वाटी मापासाठी घेतली होती ना, त्याच वाटीच्या मापाने इथे मी 1 वाटी कांदा घेतलेला आहे, म्हणजेच करप घेतलेली आहे. जर तुमच्याकडे करप नसेल तर तुम्ही मार्केटमधून आणली तरीसुद्धा चालेल किंवा नसेलच तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल. आता घेऊया काही अजून साहित्य. तर ह्याच वाटीच्या मापाने आपण हे सुद्धा साहित्य असंच घेणार आहोत. तर घेऊया अर्धी वाटी तांदूळ. तांदूळ इथे मी रेशनचे तांदूळ वापरले आहे. तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो तुम्ही घेऊ शकतात. तर इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतला आहे. 1 वाटी बाजरी घेतलेली आहे, जी आपण रोजची भाकरीसाठी वापरतो ना, तीच बाजरी घ्यायची आहे. अर्धी वाटी चणा डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ. अर्धी वाटी फुटाणे. बाजारामधून तुम्ही फुटाणे घेऊ शकतात किंवा मग घरीच तयार केले तरीसुद्धा चालतील. त्यानंतर 4 चम्मच इथे तीळ घ्यायचे आहे. तीळ पॉलिशचे घ्या किंवा बिना पॉलिशचे घेतले तरीसुद्धा चालतील, पण 4 चम्मच मात्र तीळ घ्यायचे आहेत. 15 इथे मी मोजून काजू घेतले आहे. काजूमुळे छान ग्रेव्ही येते. अर्धी वाटी गहू घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी मखाने. मखानेसुद्धा तुम्ही नक्की घ्या. मखाण्यामुळे भाजीला मस्त अशी वेगळीच छान चव येते. आता घेतलेल्या साहित्य आपण बाजूला ठेवूया आणि गॅसवर एक जाड तळाची कढाई ठेवूया. कढाई छान गरम झाले की या कढाईमध्ये आपण डाळ टाकूया. डाळसुद्धा मस्त अशी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे. खूप जास्त डार्क न करता अगदी छान सुवास यायला लागला अशा प्रकारे सोनेरी रंग आला की लगेच डाळ ताटामध्ये एका साईडला काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये आपण फुटाणे टाकूया. फुटाणेसुद्धा खूप जास्त भाजण्याची गरज नाही, कारण फुटाणे अगोदरच भाजलेले असतात. फुटाणे घेताना तुम्ही कोणतेही फुटाणे घेतले तरीसुद्धा चालतील, अशा पद्धतीने घ्या किंवा खारे फुटाणे घेतले तरीसुद्धा चालतील. मात्र सेम या पद्धतीने 2 मिनिटापर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवर थोडेसे परतून घ्यायचे आहे, जेणेकरून ते छान क्रिस्पी होतात. आता फुटाणेसुद्धा त्याच ताटामध्ये एका साईडला काढून घेऊया आणि तांदूळसुद्धा मस्त असे सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे आहेत. कोणतीही जिन्नस आपल्याला अगदी डार्क करायची नाही, फक्त सोनेरी रंग येईपर्यंत, छान सुवास येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. आता मखानेसुद्धा मस्त असे गॅसच्या मीडियम फ्लेमवर क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त डार्क न करता फक्त क्रिस्पी होऊ द्यायचे आहेत, जेणेकरून छान प्रकारे असे क्रिस्पी झाले ना की मिक्सरमध्ये छान दळता येतात. आता काजू मात्र आपल्याला डार्क भाजायचे आहेत, कारण काजू आतपर्यंत व्यवस्थित भाजले जात नाही. त्यामुळे गॅसच्या अगदी मीडियम फ्लेमवर काजू वरूनच आपल्याला छान डार्क भाजून घ्यायचे आहेत. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. सेम या पद्धतीने आपला काजू डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. काजूसुद्धा ताटामध्ये काढून घेऊया
आणि त्याच कढईमध्ये कांद्याची करपसुद्धा थोडीशी भाजून घेऊया, जेणेकरून कांद्याची करप थोडीफार वातळ झाली असेल तर या ठिकाणी भाजल्यानंतर कांद्याची करप थोडीशी क्रिस्पी होईल। तर तुमच्याकडे कांद्याची करप नसेल तर मार्केटमधून आणा किंवा नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल, परंतु कांद्याची करप नक्की टाका, कारण कांद्याच्या करपमुळे या मसाल्याला अतिशय मस्त असा चव येतो। तर बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी गहू, बाजरी, तांदूळ, फुटाणे डाळ, कांद्याची करप, काजू आणि मस्त असे मखाने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले आहेत। आता हे सर्व जिन्नस आपण अगदी गार होईपर्यंत वाट बघायची आहे। तोपर्यंत इकडे खडे मसालेसुद्धा आपण भाजून घेणार आहोत। तर सर्वप्रथम इथे मी धने घेतलेले आहेत। धनेसुद्धा मस्त असा सुगंध येईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत। आता धने एका ताटामध्ये साईडला काढून ठेवूया आणि त्याच कढईमध्ये आपण गॅसच्या अगदी लो फ्लेमवर जिरेसुद्धा छान सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये जिऱ्याचा रंग बघू शकता। सेम याच पद्धतीने तीळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजताना मात्र गॅस बंद करायचा आहे आणि गरम कढईमध्ये छान तिळी चटचट होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। आता तीळसुद्धा आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि गॅसची फ्लेम चालू करून कढई छान गरम झाले की यामध्ये टाकूया हिरवी विलायची, काळी विलायची, चक्रफूलसुद्धा तोडून घ्यायचं आहे, दालचिनीसुद्धा तोडून घ्यायची आहे आणि आता सगळे खडे मसाले आपण छान सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। खूप जास्त डार्क न होऊ देता अगदी आपल्याला इसेन्शियल ऑइल रिलीज करायचं आहे। खूप जास्त भाजलं की या मसाल्यामध्ये जेवढेही फ्लेवर असतात ते कमी होतात, त्यामुळे फक्त अगदी 1 मिनिटापर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत आणि लगेच ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता घेऊया मिरची आणि तेजपत्तासुद्धा अशा प्रकारे कुरतडून टाकायचा आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे। भाजले गेले की लगेच ताटामध्ये काढून ठेवूया आणि सगळे जिन्नस आपण शांतपणे थंडगार होऊ द्यायचे आहेत। हे सगळं साहित्य आपण आदल्या दिवशी भाजून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी प्रीमिक्स पावडर तयार केली तरीसुद्धा चालेल। तर इथे मी सगळं साहित्य छान थंडगार करून घेतले आहेत। आता हे सगळं साहित्य आपण एकत्र करायचं आहे आणि एकत्र करून यामध्ये परत आपण साहित्य टाकणार आहोत। तर यामध्ये टाकूया आपण कसुरी मेथी। तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर वाळलेली जी कोथिंबीरची पानं असतील ती घेतली तरीसुद्धा चालतील किंवा वाळलेली पुदिन्याची पानं घेतली तरीसुद्धा चालतील। आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करायचं आहे। पूर्ण मिक्स झालं की मग पुढची प्रोसेस करायला सुरुवात करूया। तर इथे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। जर तुम्हाला वाटत असेल की या प्रीमिक्समध्ये खूप जास्त साहित्य आहे तर कमी साहित्यामध्ये सुद्धा मी ग्रेव्ही प्रीमिक्स 1 अशी रेसिपी आपल्या तेजू विलेज किचन चॅनलला अपलोड केली आहे। ती रेसिपी तुम्ही कमीत कमी साहित्यामध्ये अगदी टेस्टी ग्रेव्ही मसाला तयार करू शकतात। तर इथे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चम्मच इथे मी सुंठ पावडर टाकले आहे। त्यानंतर 3 चम्मच बडीशोप पावडर टाकली आहे। तुम्ही अख्खी बडीशोप घेतली तरीसुद्धा चालेल। आता हे सगळं साहित्य आपण अगदी बारीक असं मिक्सरवर दळून घ्यायचे आहे आणि दळल्यानंतर एक कढई घ्यायची आहे किंवा एखादी वाटी घ्यायची आहे आणि ह्या वाटीमध्ये आपण जी गव्हाची किंवा बाजरीची जी चाळणी असते ती चाळणी घ्यायची आहे आणि ह्या चाळणीमध्ये आपण हे पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। जर तुम्ही सगळं साहित्य गिरणीवर दळलं ना तर खूप जास्त फाईन पावडर होते, त्यामुळे गिरणीवर न दळता तुम्ही अशा पद्धतीने मिक्सरमध्ये दळून या चाळणीमध्ये चाळून घेऊ शकतात आणि जे उरलेलं खाली जे जाड पावडर असेल ती सुद्धा परत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अशा पद्धतीने छान दळून घ्यायचे आहे आणि परत सेम त्याच पद्धतीने आपण सगळं मिश्रण दळून आणि चाळणीमध्ये व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। तुम्ही जर बाहेर जॉब करत असणार किंवा रोजच्या घाईगर्दीत तुम्हाला वेळ जास्त मिळत नसेल तर तुम्ही एकदा हे ग्रेव्ही प्रीमिक्स नक्की बनवून बघा। एकदा बनवलं तर महिना ते 2 महिना स्टोअर करू शकतो किंवा फ्रीजमध्ये आपण 5 ते 6 महिन्यापर्यंत स्टोअर करू शकतो। अगदी 2 चम्मच आपण ग्रेव्ही प्रीमिक्स भाजीमध्ये टाकायचं आहे आणि अगदी छान मस्त अशी ग्रेव्ही आणि टेस्टी चव भाजीला आणू शकतो। तर सेम याच पद्धतीने आपण मिक्सरमध्ये सगळं साहित्य थोडं थोडं करून दळून घ्यायचं आहे आणि चाळणीने छान चाळून घ्यायचं आहे। आता सगळं व्यवस्थित चाळणे चाळून झाल्यानंतर चम्मचने हे सगळं प्रीमिक्स व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मिक्स पूर्ण झालं की लगेच एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा एखाद्या हवाबंद डब्यामध्ये आपण हे प्रीमिक्स स्टोअर करू शकतो। तर तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळात खूप जास्त अशा प्रीमिक्स आपण तयार केलं आहे आणि खूप जास्त मेहनतीचं कामसुद्धा नाही। रोजच्या
10 ते 15 मिनटाच्या रेसिपीला आपण अगदी 5 मिनटात रेसिपी तयार करू शकतो, ग्रेव्ही आणू शकतो. तर ही पूर्ण प्रीमिक्स आपण एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा एखाद्या बर्नीमध्ये स्टोअर करू शकतो. फ्रीजमध्ये ठेवलं तर 5 ते 6 महिन्यात आरामात हे प्रीमिक्स खराब होत नाही किंवा वरती जरी ठेवलं तर 2 महिन्यापर्यंत हे प्रीमिक्स अजिबात खराब होत नाही. आता हे प्रीमिक्स वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगते आहे. थोडंसं 2 चम्मच इथे मी प्रीमिक्स घेतलं आहे आणि अगदी अर्धा कप पाणी टाकून हे प्रीमिक्स आपण अशा पद्धतीने एक प्युरी फॉर्ममध्ये तयार करून घ्यायचं आहे. प्युरी फॉर्ममध्ये तयार झालं की उकळत्या भाजीमध्ये आपण हे प्रीमिक्स सोडून द्यायचं आहे आणि अगदी 5 ते 6 मिनटापर्यंत आपण भाजी छान अगदी गॅसच्या मंद आचेवर उकळू द्यायचं आहे. आणि मग तुम्ही बघू शकतात भाजीला अतिशय छान तरी येते, चव येते आणि शिवाय ग्रेव्ही तर अतिशय अप्रतिम येते. तुम्ही एकदा हे ग्रेव्ही प्रीमिक्स नक्की ट्राय करा. तुम्हाला वाटत असेल की ह्या प्रीमिक्समध्ये खूप जास्त साहित्य आहे, तर आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तेजू विलेज किचनमध्ये सुद्धा मी तुम्हाला अशा पद्धतीने एक प्रीमिक्स तयार करून दिलं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला प्रीमिक्स कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रीमिक्स आवडलं असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.